नमस्कार मुलांनो, वर्ग 3 EVS मध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण मित्राच्या घरी किंवा नवीन ठिकाणी जाण्याचा मार्ग कसा शोधतो? या धड्यात आपण हा मार्ग आहे दिशा मधून दिशांबद्दल सर्व काही शिकू। चला एकत्र प्रवास सुरू करूया। शिकण्याचा परिणाम। सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। खुणा आणि परिसर ओळखले। स्थिती समजून घेणे, उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे। दिशा समजून घेणे, खुणांसाठी चिन्हे, लोकांना दिशा कशी सापडली तेव्हा आणि आता। प्रथम स्मृती नकाशावर एक नजर टाका। परिसर, स्थाने, दिशानिर्देश, नकाशे आणि चिन्हे। विषयावर जाण्यापूर्वी काही नवीन महत्त्वाचे शब्द जाणून घेऊया। शेजारी, परिसर, दिशानिर्देश, कोपरे, लँडमार्क, चिन्हे। क्षेत्रखुणा आणि शेजार ओळखा। एके दिवशी हर्ष आणि त्याची आई त्याच्या काकांच्या घरी गेले। हर्षने विचारले, आपण कोणत्या मार्गाने जावे? त्याची आई म्हणाली, काळजी करू नकोस, फक्त आजूबाजूला पहा आणि निरीक्षण करा। वाटेत हर्षने घरे, रस्ते, साइनबोर्ड आणि दुकाने पाहिली। त्याला एका मासिकातील रस्ता शोधा हे कोडे आठवले। पोहोचल्यानंतर त्याने काकांना विचारले की रस्ता शोधणे का कठीण आहे? काका म्हणाले, जवळपास अनेक घरे आहेत। आमच्या जवळ राहणाऱ्या लोकांना शेजारी म्हणतात। आमच्या घराभोवतीच्या परिसराला शेजार म्हणतात। एका परिसरात उद्यान, मंदिर, नदी, शेते किंवा दुकाने असू शकतात। स्थाने शोधणे। हर्षच्या काकांच्या घराचे चित्र पहा। हर्षच्या काकांच्या घरासमोर एक मोठे आंब्याचे झाड आहे। घराच्या मागे एक विहीर आहे। उजवीकडे एक उंच इमारत आहे। डाव्या बाजूला एक छोटी झोपडी आहे। काहीतरी कुठे आहे हे सांगण्यासाठी आपण पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे असे शब्द वापरतो। हे शब्द आपल्याला एखाद्या ठिकाणाचे किंवा वस्तूचे स्थान आणि दिशा शोधण्यास मदत करतात। दिशा शोधणे। एके दिवशी सकाळी हर्षाला त्याच्या काकांच्या घरातून सूर्य उगवताना दिसत नव्हता।
त्याने त्याच्या आईला विचारले की त्याला तो का दिसत नाही. आई म्हणाली, तुमच्या काकांचे घर उत्तरेकडे आहे, म्हणून पूर्वेकडे जिथे सूर्य उगवतो ते वेगळ्या दिशेने आहे. हर्षला दिशांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्याचे काका त्याला एका मोकळ्या मैदानात घेऊन गेले आणि म्हणाले, जर तुम्ही उगवत्या सूर्याकडे तोंड केले तर ती बाजू पूर्व आहे. पूर्वेची विरुद्ध बाजू पश्चिम आहे. तुमच्या डावीकडे उत्तर आहे आणि तुमच्या उजवीकडे दक्षिण आहे. अशा प्रकारे हर्षला 4 मुख्य दिशा शिकायला मिळाल्या. हर्ष उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर पूर्व त्याच्या समोर आहे. हर्ष आजूबाजूला पाहूया. हर्षच्या मागे पश्चिम आहे. कमळाच्या फुलांनी फुललेला एक तलाव आहे. हर्षच्या डावीकडे उत्तर आहे. तिथे झाडे आणि टेकड्या आहेत. हर्षच्या उजवीकडे दक्षिण आहे. एक झाड आहे. हर्षने 4 दिशा ओळखल्या. तुमच्यासाठी तुमच्या स्वतःच्या घराचा विचार करा. तुमच्या घरापासून 4 दिशांना तुम्हाला काय दिसते ते घराचे मूल्यांकन काढा किंवा लिहा. उदाहरणार्थ, मी माझ्या घराच्या दिशा लिहित आहे. माझ्या घराचे चित्र पहा. उत्तर उद्यान, दक्षिण मुख्य रस्ता, पूर्व मंदिर, पश्चिम मोठे झाड. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का 2 मुख्य दिशांमधील जागेला उपदिशा म्हणतात. 4 उपदिशा आहेत. ईशान्य, उत्तर आणि पूर्व दरम्यान, आग्नेय, दक्षिण आणि पूर्व दरम्यान, नैऋत्य, दक्षिण आणि पश्चिम दरम्यान, वायव्य, उत्तर आणि पश्चिम दरम्यान. तर आपल्याकडे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आहेत. लँडमार्क आणि चिन्हे. हर्षच्या काकांनी त्याला 2 चित्रे दाखवली. पहिल्या चित्रात घर, पोस्ट ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, पाण्याची टाकी आणि हातपंप अशी खरी ठिकाणे दाखवली होती. त्यांना लँडमार्क म्हणतात. दुसऱ्या चित्रात या ठिकाणांची चिन्हे दाखवली होती. नकाशावर चिन्हे म्हणजे काय? नकाशा म्हणजे मोठ्या ठिकाणांचे छोटे रेखाचित्र. आपण शाळा, रुग्णालये आणि पोस्ट ऑफिस सारखी ठिकाणे दाखवण्यासाठी चिन्हे वापरतो, कारण आपण नकाशावर पूर्ण इमारती काढू शकत नाही. चला जाणून घेऊया दिशा शोधण्याचे जुने आणि आधुनिक मार्ग. जुन्या काळात खलाशी हे वापरून दिशा शोधत असत. सूर्याची स्थिती,
तारे, वाऱ्यांची हालचाल. आज आपण हे वापरून दिशा शोधतो. कंपास, सुई वापरून दिशा दाखवतो. GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, मोबाईल फोन आणि उपकरणांवरून दिशा दाखवतो. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना दिशांबद्दलचा हा धडा समजला असेल. लक्षात ठेवा मुलांनो, आज आपण दिशा निर्देश, खुणा आणि नकाशा चिन्हांबद्दल शिकलो. डावीकडे, उजवीकडे, समोर आणि मागे असे शब्द आपल्याला ठिकाणे शोधण्यास मदत करतात. नकाशांवरील चिन्हे सोप्या पद्धतीने मोठी ठिकाणे दर्शवितात. शिकत रहा आणि तुमचा दिवस चांगला जावो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.